मवियाचे नेते राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीला मवियाचे नेते पोहोचलेले आहेत। विधिमंडळामध्ये नियमानुसार कामकाज चालत नाही असा मवियाच्या नेत्यांचा आरोप आहे आणि आता या ठिकाणी राज्यपालांच्या भेटीला मवियाचे नेते पोहोचतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मवियाचे नेते राज्यपालांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काँग्रेस आदित्य ठाकरे सुद्धा आपण या क्षणी पाहतोय। भास्कर जाधव मवियाचे सगळेच नेते राज्यपालांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान विधिमंडळामध्ये कामकाज नियमाला धरून चालत नाही या मुद्द्यावर मवियाचे नेते भाष्य करतील, राज्यपालांशी तक्रार करतील। तर नागपूरमधल्या हिंसाचाराप्रकरणी निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्यपालांशी चर्चा होणार असल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? भेटी करता पोहोचलेले आहेत, भेट कधी आणि किती वाजता होणार आहे राज्यपालांची? लागवी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत भेट होईल। एकूणच या भेटीचा विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू आहे, मात्र या 2 आठवड्यांमध्ये आम्हाला बोलू दिलं जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आहे, एक आरोप आहे तो एकूण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सर्व आमदारांकडून पाहायला मिळतोय। तो या ठिकाणी मांडणार आहेत विषय। तसेच नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक वक्तव्य सुद्धा झाली, मात्र यावरती कुठेही गांभीर्याने चौकशी होत नाही असा सुद्धा आरोप हा महाविकास आघाडीचा आहे। या संदर्भात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं लक्ष वेधण्याचं काम हे महाविकास आघाडीचे नेते करतील। तसेच राज्य सरकार विरोधात या ठिकाणी एक तक्रार सुद्धा ते दाखल करणार आहेत। एकूणच विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, दोन्ही सभागृहामध्ये बोलण्यास संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भावना एक महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे। त्यामध्ये कुठेतरी कामकाज जे आहे ते नियमानुसार होत नाहीये या संदर्भात राज्यपालांची सुद्धा ही भेट असेल आणि नागपूर हिंसाचार असेल आणि एकूण राज्यातील ज्या घटना आहेत या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही खरं तर महत्त्वाची भेट असेल। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।